मित्रांनो मम्मी किचनमध्ये काहीतरी बनवते, बघू आपण काय बनवते आता. पालकचं काहीतरी रेसिपी पालक, टमाटे, कांदे, मिरची वगैरे सगळे जे काही त्यात टाकून ठेवलेलं आहे. बघू आता ते होतंय कमी गॅसवर. या मिक्सला आता आपण थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे. आता इथं थोडं 10 मिनटं याला आता थंड होऊ देऊ, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. हे पहा आता हे थंड झालेलं आहे. आता याला आहे ना मिक्सरमध्ये टाकून घेईल मी आणि नंतर ग्राइंड करून त्याची आपण मस्तपैकी पेस्ट बनवून घेऊ. हे पहा आता मस्त पेस्ट बनवायला चाललो मी. बघत राहतो मी पुढं. आता कसं पेस्ट बनवतो तुम्ही एकदम जबरदस्त. बघा आता मस्तपैकी पेस्ट बनवतो मी. बघत राहतो मी पुढं. दाबलो आपण बटन. बघा आता मस्तपैकी पेस्ट तयार झालेली आहे आपली. आता चाललो मी आता ती मम्मीकडे घेऊन. बघा आता मस्तपैकी पनीर क्यूबमधून कापून घेतलेलं आहे आपण. आता तेलात सोडलेलं आहे. आता ते थोडं गोल्डन होतोपर्यंत आपण त्याला कढईमध्ये हलवू. बघा थोडं गोल्डन कलरचे होत आहे ते. आता थोड्या वेळाने आपण त्यांना काढून घेऊ. आपण ती पेस्ट बनवली ती तेलमध्ये टाकते. बघा मस्त आपली आता भाजी होती इथं, परंतु मग मी इकडे बघा अशा पोळ्या लागते. आता आपली पोळी कशी फुलेल. गोल पडते एकदम फुग्यासारखे झाले. आता आपल्या पोळ्या भाजीला मस्तपैकी कलर आलेला आहे बघा. पाहता आपण त्याच्यामध्ये मस्त पनीर सोडून दिलेलं आहे. हो तेल मस्त कमी गॅसवर. तिथं आता आपण टाकू पनीर किसलेले. ते आपण पहिलेच किसून ठेवलेले होते. चला आता मस्तपैकी भाजी होती. आपण थोड्या वेळात मस्त आता भाजी खाऊ. तोपर्यंत मग मी पोळ्या पण बनवून घेते. हे पहा आता मस्तपैकी आपण आता ताट वाढून घेतलेलं आहे खायला. एकदम बेस्ट मित्रांनो भाजी. बनवा आणि नक्की खा. ओके बाय.